नमस्कार जयशंकर. आज ही परमपूज्य परिज्ञानाश्रम स्वामीजी प्रथम तांगल पुण्यतिथी दिवस आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अंधेरी सभेचे ऑनलाईन प्रोग्रामांतू तुमचं सगळ्यांना स्वागत असं. आज ही सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, फॉलोड बाय चॅन्टिंग ऑफ श्री गुरु पादुका स्तोत्र, मागीर चॅन्टिंग ऑफ श्री परिज्ञान त्रयोदशी आणि आम्हाला मेन जे आईचे प्रोग्राम असं उपन्यास बाय श्री राजगोपाल भटमाम आणि टॉपिक असं गुरु भजन स्तोत्र. शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्याम गुरु परंपरा श्रुती स्मृती पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरस्मै मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वासुदेव कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो सद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतु तमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री गुरुवंदनम दीप नमस्कार. ओम नमो ज्ञानदीपाय विष्णुहररूपाय नमः. श्री गुरुमूर्तये अज्ञानध्वान्तपटल विध्वंसन दिवाकरान् सच्चिदानन्दबोधैक सुधाबुधेकलानिधीन् आदिव्याधि भयभक्त प्रपन्न जनरक्षकान् वन्दे बद्धाञ्जलि श्रीमद् विलासान्तः पूजित श्री शिवेजितुः चरणं बुर्हन्यस्य मनोवाक्काल संभ्रमान् ईश्वरान् वेदांग वेदांत ज्ञानिनां धुरी शास्त्रबन्धु सुखाधारान् भजे श्री शंकराचरणान् उपमा भाव महिमाजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरे राराधित पदाम्बुजान् ऊर्ध्वस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यान्नरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरुन् एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याभिष्टमानसान् यमादियोग संपत्ति विराजमान मुनीश्वरान् ऐश्वर्यान् नायकान् करुणान् योगान् बुद्धिक्रीडान् सत्तान् ओजस्वी वैताखी वाडवानलान् साम्राज्य सर्वोधौतुं सौम्य श्री केशवाश्रमान् औपाधिके कर्मगते मोक्षान्तिके कसात् समुद्धरण दव्यान वंदे श्री वामनाश्रमान् अंजसातमसः पारामनायासेन सर्वदा नृपशन्नैतो नौमि श्री कृष्णाश्रमयतीश्वरान् अहं वन्दे वनोभाग्यं पाण्डुरङ्गाश्रमान् तं तवै पर्या भक्त्या विविधैः भक्तलक्षणैः करपद्यभवान् तेषान् वन्दे धर्मधुरन्धरान् आनन्दरूपिणः श्रीमद् आनन्दाश्रम सद्गुरुं ब्रह्मविष्णुवेदाद्वैतद्वान्त दिवाकरान् प्रशान्तदान्तोपत्तान् परिज्ञानाश्रमान् गरिमादिश्यते चान् वेदान्तार्थ निरूपणे संविज्ञानतपोदितान् निगमागमपारगान् संविद्देवी समादत्तान् सत्यपथदर्शकान् सद्योज्जातान् नमाम्यत्र शंकराश्रमदेशिकान् भो पराक् स्वामी पराक्. श्री गुरु पादुका स्तोत्रम. प्रणम्य संविन्मार्गस्थान् आगमज्ञान महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्रा विरोधतः प्रमाददोषजमल प्रविलापन कारणं प्रायश्चित्तं परं सत्यं गुरुः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा
रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानम् अप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्चिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाङ्ग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर् नाभिचक्रेर्दान्ययोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं स प्रपञ्चन् निष्प्रपञ्चा गुरोः स्मृतिः तस्मान् श्रीपादुका ध्यानौ सर्वपापनिकृन्तनं पालनादुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थौ विमृशन्मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निनातूलराशिवत् काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलं जानवी श्रीगुरो नः साक्षाद् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरि भवति घयां त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्योऽन्यत्तीर्थदेवः क्वचिदपि च वयन् न प्रतीम पृथिव्याम् ॐ परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्र्यां स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनोद्याने मायूरौ विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतौ सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वत् यन्त्रालिशोधने कौतुकै यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भू शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वत जनप्रीतः सारस्वत समर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तो विभुं चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तौ श्री परिज्ञानाश्रमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तौ श्री परिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथा हङ्ग्रहचिन्तने यस्यासीद्हृदयो वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां
तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. आता हांव सगळ्यांक विनंती करता तांगल ऑडिओ आणि व्हिडिओ चिके म्यूट करा तुम्ही. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आयच्या ऑनलाईन कार्यक्रमांतूं कोण कोण सहभागी जावन आसत ती तांक सर्वांकय म्हगेल सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले प्रथम सद्गुरु श्रीमद परिज्ञानाश्रम प्रथम हांगेल समाराधने दिवस. तांगेल समाधी आमगो तस गोकर्ण भंडीकेरें तस तांगेल कालमान 1708 to 1720 अशी 12 वर्स ते आमगेले सद्गुरु जावन विराजमान जावन आशिल्ले. ते प्राप्त जालेले रथ सप्तमी दिस. इंग्लिशांत एक म्हण आसा, when the disciple is ready the master arrives. केदना उत्तम अधिकारी जावन आसता शिष्य त्या वेळार ताका सद्गुरूंगेल कृपा दृष्टी मेळ अशी देवूची अनुकूल कोण दिता. आमगेल्या त्या कालांतले म्हालगडे गोकर्ण इत्यादी गावांत आशिल्ली. एक गुरू ना म्हळ्यार ही एक न्यूनता. ताजमी जावन आमकां हे देवा एक सद्गुरूंगेल प्राप्ती जावं म्हळ्यार एक इच्छा, उत्कट इच्छा दवरून घेवन तांणी कोटी तीर्थांतूं अनेक अनुष्ठान सुरू केलेले. अशी केन्ना निर्मल अंतकरणाने देवा लागीं तांणी प्रार्थना केली. भगवान शंकर देवान ते मान्य केलें आनी आमकां सद्गुरूंगेल प्राप्ती जाली. चित्रापर गुरु परंपरा चरित्रेंतूं आर उमाबायकाने तिगेल चरित्र सूर करचे पशी फुडें मस्तीतले पेजस आसा ती तातूं मस्तीतले आमकां दुर्मिळ माहिती आमकां दिल्लेले आसा. सारस्वतांचे मूळ म्हूण एक काव्य रुपाने तातूं एक प्रकरण आसा. तांतकल सांगल्या हे जे प्रथम परिज्ञानाश्रम स्वामी आमकां प्राप्त जाले ते काशींतावन आयले आनी काशींतूं द्वारका मठाची एक शाखा आशिल्ली. कशें की आतां आमकां शिरालींतूं आमगेलें मुख्य केंद्र मठ आसा जाल्यार मल्लापुर, भंडीकेरे, मंगळूर, कार्ला उपशाखा कशी आसा तशीची द्वारका मठाची एक शाखा काशींत आशिल्ली आनी थंय तावन त्या शाखेंत आशिल्ले तसले परिज्ञानाश्रम स्वामी हांगा कोटी तीर्थांतूं तांगेलें आगमन जालें. ते खंयचे दीस आमकां प्राप्त जाले तो दीस रथ सप्तमी जावन आसा. सूर्यागेल आराधना करता ती रथ सप्तमी तेसू. आमगेल्या मठ कॅलेंडरांतूं रथ सप्तमी तेसू गुरु प्राप्ती दिवस म्हूण बरयल्लें आसा. तुमी पळयले गुरु प्राप्ती दिवस रथ सप्तमीक आमकां गुरु प्राप्त जाल्ली ती रथ सप्तमी गुरु प्राप्ती दिवस जावन आसा. आता हे प्रथम परिज्ञानाश्रम स्वामी काशींतावन आयले, द्वारका मठाची शाखा जावन आशिल्ले. द्वारका मठात आमकां प्रथम एक संबंध स्थापन जालो.
ह्या निमित्ताने रथसप्तमी सूर्या गेले आराधना अर्थात रथसप्तमी तेच आमकां सद्गुरूंगेल प्राप्त जाल मिती आमगेल्या गुरु परंपरेन तुले सूर्योदय जाल्ले त्या दिसू म्हण येत सूर्य कशकी ओजस्वी तेजस्वी जावन आपणागेल प्रकाशू सर्वत्र वितरण करता असता अंधकारू नाश करता असता तशीची रथसप्तमी तेसू प्राप्त जालें तसले सूर्या म्हणजे तेजस्वी ओजस्वी जावन आशिल्ले तसल्या या प्रथम परिज्ञान आश्रम स्वाम्यांनी सूर केलेली ही गुरु परंपरा तेजस्वी ओजस्वी जावन आमगेल्या मनांतू आमगेल्या समाजांतू आशिल्ले तसले अंधकारू काळोखू निर्मूल करता आसा अर्थात रथसप्तमी तेसू ते आमकां प्राप्त जाल्ले हातूं एक दैवी संकेत एक सिंबॉलिझम एक प्रतीक एक गूढ अर्थ आमकां मेळटा काशींतावन परिज्ञान आश्रम स्वामी आयले when the disciple is ready the master arrives म्हणजे आमगेले ते म्हालगडी अत्यंत अधिकारी संपन्न जावन आशिल्ले अधिकार संपन्न जावन तेमी आमकां गुरू मेळ्ळो आता काशींतू आशिल्ले त्या परिज्ञान आश्रम स्वाम्याक आमगेले मातृभाषा कोंकणी गोतना अथवा कन्नडय गोतना तळतांनी आमगेले म्हालगडे लागीं वार्तालाप कशी करचो विचार विनिमय कशी करचें कशी उलोवचें हो एक प्रश्न येता त्या खातीर तांणी यत्ना गोवा वाटेन आयली आनी दोग जाणांक तांगेले संगाती घेवन आयले ही दुर्मिळ माहिती आमकां स्वर्गीय श्री गोपाळ हट्टंगडी माम ताण बरयल तसल्या 50 years of bliss ह्या पुस्तकांतू पेज नंबर 33 तांतू आमकां मेळटा ही माहिती दुर्मिळ जावन आसा अनेक लोकांक गोतना ही माहिती आमी हांव तुमकां सांगता आसा स्वामी आमकां प्राप्त जाल्ले प्रथम परिज्ञान आश्रम इतले आसल्यार नोपरो तांतलागे आमी ट्रान्झॅक्शन कशें करचें विचार विनिमय कशें करचें उलोवचें कशी आमगेलें मन आशिल्लें शंका समाधान तांणी कशी करचें इफ देर इज नो लँग्वेज दोग जाणांक गोत आशिल्ले तसले भास जरी ना हें कशें साध्य आसा तेमी ते प्रथम परिज्ञान आश्रम स्वामींनी विचारपूर्वक गोवांत हांव येतना दोग जाणां घेवन आयिल्ले खंय तांगेलें नांव चिक्के विचित्र आसा एकल्यागेलें नांव फटबा PHATBA फटबा आनी एकल्यागेलें नांव धुलबा DHULBA धुलबा अशी फटबा आनी धुलबा अशे दोग जाणां घेवन तांकां भोवशा आमची गेल भास येत आसतली कन्नड येत आसतले तांकां घेवन आयिल्ले खंय आनी भंडीकेरेंत येतची हे दोग जाणांगेल्या सहाय्याने आमगेले म्हालगड्या लागीं विचार विनिमय जाल्लें आमगेले म्हालगड्यांनी शरणागत जावन तांकां गुरू म्हणून स्विकार केलो आनी ताजे नंतर हे दोग जाण जे आशिल्ले फटबा आनी धुलबा तांणी तांगेलें नांवय चेंज करून घेतलें खंय फटबा तागेलें नांव राम आनी धुलबा हागेलें नांव कृष्ण अशें जालें आनी तांणी भट्टवृत्ती तांगेली आशिल्ली ती थंय सेटल जाली तांणी गृहस्थ आश्रम स्विकार करून घेतलें संचयेची सोयरी खंय करून घेवन ते गृहस्थ जाले फटबा अर्थात राम ताका संतती नाशिल्ली खंय धुलबा अर्थात कृष्ण ताका संतती आशिल्ली आनी तागेले जे संतान आसा तागेले कुटुंबांत जे उपजलेली आसा ती थंयची गोकर्ण मल्लापूर कांयकिणी इत्यादी गांवांत तांणी वास्तव्य करून घेवन ते गांवांची नांवांची तांणी तांगेले आडनांव अशी स्विकार करून घेतली खंय ही पुरा माहिती तुमकां त्या बुकांत 50 years of bliss पेज नंबर 33 तांत मेळटा त्या कांयकिणी कुटुंबांतले एक उज्ज्वल एक रत्न म्हळ्यार कांयकिणी सुब्राय भटमाम हागेल उल्लेख पांडुरंग आश्रम स्वाम्यांगेल अध्यायांतू गुरु परंपरा चरित्रेंतून तुमकां मेळटा पांडुरंग आश्रम स्वाम्यांगेले सहपाठी जावन आशिल्ले खंय
कायकिणी सुबराय भटमाम. आणि हे कायकिणी सुबराय भटमाम कोणागेल संतान तर कृष्ण अर्थात धुलबा ह्या व्यक्ती गेल्या संतान. पांडुरंगाश्रम स्वाम्यांगेल सहपाठी हजरतो. पांडुरंगाश्रम स्वाम्यांनी अध्ययन करताना तांगेल संगातीच बोयसून शक्ड शास्त्र इत्यादी अध्ययन केलं तसले एक व्यक्ती कायकिणी सुबराय भटमाम. ज्योतिष्य धर्मशास्त्र इत्यादी तांतू पारंगत जावन आशिल्ले. ह्या कायकिणी सुबराय भटमामाने आमगेल्या चित्रापूर मठाचो इतिहासू कन्नड भाशेंतून बरयलेले हस्तलिखित प्रती मॅन्युस्क्रिप्ट अजूनही आमगेल्या मठा लायब्ररींत आसा. आणि ती प्रती त्या मॅन्युस्क्रिप्ट कन्नड भाशेंत आशिल्लें पळोवनूची अनेक नमुनेचे माहिती संग्रह गोपाळ हट्टंगडी मामाने त्या 50 years ऑफ ब्लिसांतून केलेले आसा. अशी आमगेल्या त्या प्रथम परिज्ञान आश्रम स्वाम्यांगेल आमकां आगमन जाल्लें. आता तांणी कसलो उपदेश दिला. हो उपदेश गुरु परंपरा चरित्रेंतून आर उमाबायकाने दिल्लेले आसा. तांतूले एक थोडे ओवी मात्र आजी तांगेल समाराधने दिवस जाल्ली ती हांव वाचतां. सद्गुरु व्यापक सर्वत्र भरला, घडी घडी आठवा या मध्वाक्याला. नश्वर जाण दिसे जे तुम्हाला, शाश्वत ते एक परब्रह्म. नश्वर ऐशा या देहासी, भुलुनी शेवटी जावे फाशी. यमराजाच्या दरबारासी, कर्मापरी आपापल्या. फिरुनी लक्ष 84 योनी, येई मनुष्य जन्मा लागुनी. हा अमोलिक जन्म दिनरजनी, विषय सुखात घालू नये. मी कोण कोठला याचा विचार, करावा मानवे अहोरात्र. तरीच होईल सर्वांचा उद्धार, गुरुकृपेने सहजची. म्हणून तुम्ही करा विचार, निजस्वरूपाचा वारंवार. देह मी नव्हे ऐसा निर्धार, धरा निर्मल चित्ताने. मग होईल परमज्ञान, या माझे नसे अनुमान. करा निर्मल अंतःकरण, तरीच कार्य साधेल. हो जो उपदेश आसा आम्ही आत्मसात करून घेवचा प्रयत्न करूया. हीची आमकां आमी त्या प्रथम सद्गुरूक दिवची एक श्रद्धांजली ही जातली. आता आमगेल मुख्य विषय आयचो मुगेल उपन्यासाचो गुरुभजन स्तोत्र. गुरुभजन स्तोत्रांतून गुरुंगेले 12 दृश्य घेवन निरूपण केलेले आसा. 12 म्हळ्यार 12 तांगेल वैशिष्ट्य या गुरुभजन स्तोत्रांतून आमकां दिलेले आसा. आम्ही प्रार्थना करताना एक श्लोकांत म्हणता ती, ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने, व्योमवद व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. म्हणून एक जे तत्व अस, एक जी शक्ती अस, त्या शक्ती 3 रूप म्हळ्यार ईश्वरू, गुरु आणि आत्म. ईश्वरू, गुरु आणि आत्म हे 3 जे आसा एक तत्वाचे 3 भेद जावन आसा. कशें उद्दा आसा, एक दृष्टांत दिवचे असलेली उद्दा आसा. हे उद्दाक तरल ताजे रूप आसा. हे उदकाचे एक स्वरूप जालें. ते उद्दाक केन्ना आईस जाता, ताका एक रूप येता, घट्ट जाता. हे त्या उदकाचे अनेक स्वरूप. केन्ना आमी बॉयल करता ती, हून करता ती, त्या वेळेर स्टीम येता, उब येता. स्टीम हेवय त्या उदकाचे एक रूप. कशें की उब आसा, अथवा आईस आसा, अथवा अशी उद्दा आसा. कशें की हे 3
H2O म्हणतात ती रासायनिक एक फॉर्म्युला दृष्टीने H2O कशी जावन आसा तशीची एक जी शक्ती आसा त्या शक्ती तीन रूप म्हळ्यार ईश्वरू गुरु आणि आत्म. आत्म म्हळ्यार उद्दा आशिल म्हणके, गुरु म्हळ्यार आयस आशिल म्हणके, आणि ईश्वरू म्हळ्यार उब स्टीम आशिल म्हणके. उब जे आसा स्टीम जे आसा हे बाकी दोन्ही आयस आणि उदकाक तुलन केल्यार चिक दिसना. तशीच ईश्वर अदृश्य जावन आसा. आयस आमकां सम दिसता हातांक हे वेद, गुरु तशें आमगेले मुखार मानव देह घेवन आसा आणि उद्दाक तरल जावन आसा. आमगेले भितरीचे आशिल तसले व्यापक तत्व हे आत्म. गुरु मध्यंत आसा. गुरु आमकां ईश्वरू ऑन द वन हँड अँड आत्मन ऑन द अदर हँड. हे ईश्वरू आणि आत्मा हाजे मध्यंतून संधान करून घेतलो. ही इज अ गो बिटवीन गॉड ऑन द वन हँड अँड अवर ओन आत्मन ऑन द अदर. आमगेल हे आत्म आणि देव हांगेल मध्यंतून एक संधान करतलो तो गुरु जावन आसा. कबीरा गेल तुम्ही आयकल्या, हांव कांय नवीन सांगचे न्हय. देव आणि गुरु दोग जणय एक, पण जरी तुका लिद्रारी प्रत्यक्ष जाल्यार तू कोणा पांय पडका. आणि कबीर सांगता आम्ही गुरूंक पांय पडका. कल म्हळ्यार गुरुनेच आमकां दाखोवन दिल्लें की गोविंद म्हण एक आस एकलो म्हण सांगले कोण गुरुने. गुरु गोविंद दोनो खडे काकू लागे पाय, बलिहारी गुरु आपनो गोविंद दियो बताय. जरी गुरुने देव आस म्हण जरी आमकां दोळे आमकां ओपन करूंक जरी अनुकूल कोण दिनाशिल्ले, दृष्टी दिनाशिल्ली, आमकां गोतून नाशिल्लें देव आसा म्हण तेमी सुरवेक पांय पडका त्या गुरूंक अशें म्हणलेलें आसा. ह्या गुरु भजन स्तोत्रांतून 12 जी वाक्य आसा ती 12 जे स्तोत्र जे ओवीस आसा ती वर्सस आसा ती, हे 12 वर्सांतून आमी हे तीन जे रूप आसा ईश्वरा गेले, गुरु गेले आणि आत्मा गेले, हे तिन्ही दृष्टी घेवन गुरुंगेल कौतुक ह्या स्तोत्रांतून केलेलें आसा. एक पंथा ईश्वरी दृष्टी, एक पंथा गुरुंगेल दृष्टी, एक पंथा आत्मदृष्टी, अशी हे तिन्ही दृष्टी. आणि श्वेताश्वतर उपनिषदांतून सांगिल्लें आसा यस्य देवे परा भक्ती ही, कशी देवाचेर भक्ती आसा, यथा देवे तथा गुरव. देवाचेर कशी भक्ती आसका तशीची गुरूंचेरय भक्ती आसका. अर्थात देव आणि गुरु आणि आत्म हे तिन्हीचे समीकरण इक्वेशन ह्या गुरुभजन स्तोत्रांतून आमकां दिल्लेलें आसा. तेमी आमी हे प्रत्येक वर्स प्रत्येक श्लोक जो आसा ते समजून घेतना खंयचे दृष्टीने हे आमी अर्थ करून घेवंक. कलाभिकल्पिताशेष भुवनानंद भोजनम क्रीडंतम त्रिपुरे नित्यम परसंविद गुरुं भजे. हांगा देवागेली जी शक्ती आसा त्या शक्तीक परसंविद म्हण सांगल्या. ती शक्ती देवा गेली, त्या शक्ती दृष्टीने हांगा गुरुंगेल वर्णन केल्या. अर्थात गुरु म्हळ्यार ती जी ईश्वरी शक्ती आसा त्या शक्तीचेंच एक एम्बॉडिमेंट, एक रूप नाम घेवन आमगे लिद्रार आसा ही भावना. कलाभिः कल्पिताशेष भुवनानंद भोजनम. देवागेल ही जी शक्ती आसा ती शक्ती देवाने आपणागेल ती शक्ती घेवन कलाभिः, कला हांगा अर्थ देवागेल शक्ती, देवागेल अनंत शक्ती आसा ती, एक दोन्ही नाही. आता षोडश कलामय कृष्ण म्हणता ती 16 मात्र नाही. देवागेल शक्ती अनंत. ह्या अनंत शक्ती घेवन अशेष भुवन कल्पित केल्या ताणें. देवाने अनंत कला, अनंत तगल शक्ती घेवन कल्पित अशेष भुवन
अशेष भुवन, अशेष म्हळ्यार टोटल हे समग्र जे आमगेले इधरार हे भुवन दिसता, हे युनिवर्स दिसता, हे विश्व विचित्र आमगेल्या इधरार जे दिसता असं, हाजी कल्पना, हाजे एक क्रिएशन ताण केल्लेलें आसा. आणि ते केल्ले म्हूण मात्र न्हय, केल्ले आनी तशें सोडून दिल्लें ना. भुवन आनंद भोजनम, ही जी सृष्टी क्रिया तो करता असं, हे सृष्टी क्रियेंतून ताका आनंदाचे भोग घेता आसता. म्हळ्यार हांतू आमकां एक पाठ, एक लेसन देव दिता असं. वॉट एवर वी आर डुईंग वी मस्ट एन्जॉय. यू मस्ट एन्जॉय वॉट वी आर डुईंग. खंयचे एक करतना यो करका म्हणून अशी न रडी न्हय, हसताची हसनमुख जावन एन्जॉय करका वॉट एवर वी आर डुईंग. हाजी एक संकेत, हाजी एक पाठ, एक शिकवण आमकां ह्या प्रथम श्लोकांत मेळटा. देवाने तागेल अनंत कला, अनंत शक्ती घेवन अशेष भुवन म्हळ्यार समग्र हे भुवन, समग्र हे विश्व ताचे निर्माण केल्लें. जाल्यार करतना ताका इतलो आनंद मेळ्ळो की तें एक भोजन, ही सृष्टी क्रिया, द प्रोसेस ऑफ क्रिएशन वॉज लायक ए फीस्ट फॉर हिम, वॉज लायक ए जेवण, एक भोजन अशें ताका जावन आशिल्लें. आनंद घेता आशिल्लो ही सृष्टी क्रिया करता आसतना. उपनिषदांत हाजे बद्दल आयल्या. तो सुरवेक एकलो आशिल्लो खंय, एकलो आशिल्लो मी ताका उपगण दिसली खंय. सह एकाकी न रमते, एकलो आशिल्लो मी ताका गम्मत येनी. आमी म्हणटात न्ही बोर जाल्लें म्हूण, देव ताका बोर जाल्लें आनी ताणकल केल्लें, संकल्प केल्लो एकोहम बहुश्याम. आतां हांव एकलो आसा, लेट मी बी मेनी. मेनी केन्ना आमच्यो मस्तन आसता ती तवळ आमकां तांगेले सहवासान तूं उपगणी वता. तशीच देवाने हांव एकलो आसा, म्हाका उपगण दिसता, लेट मी बी मेनी म्हूण अशी संकल्प करून नामरूपात्मक सृष्टींतून तागेलोच आविर्भाव जाता. ही प्रोजेक्ट्स हिमसेल्फ इन टू द क्रिएशन ऑफ नेम अँड फॉर्म. आणि अशी करता आसतना तो एन्जॉय करता आणि ही सृष्टी क्रियाची तागेलो आनंद भोजन जाता. इट बिकम्स ए फीस्ट ऑफ जॉय, ए फेस्टिवल ऑफ जॉय फॉर हिम. क्रीडंतम त्रिपुरे नित्यम. आणि ही जी शक्ती आसा देवा गेली संमित शक्ती, ती त्रिपुरा म्हळ्यार 3 सिटीज तांतून नित्य केन्नाय परपेच्युअली क्रीडंतम खेळता आसा. इट इज प्लेइंग इन द 3 cities. What are the 3 cities? आमगेल स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. ग्रॉस फिजिकल बॉडी, सटल एस्ट्रल बॉडी अँड कॉजल बॉडी. हे तीन त्रिपुरा हांतू आमगेल शरिरां भितर ती शक्ती खेळता आसा. तशीच जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती, वेकिंग स्टेट, ड्रीम स्टेट अँड द स्टेट ऑफ डीप स्लीप. हिवय 3 त्रिपुरा हांतूय ती शक्ती खेळता आसा. तशीच ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः. आम्ही गायत्री मंत्र म्हणतना ओम भूर्भुवः स्वः म्हणून मंत्र सुरू करता. ती हे 3 हांतूय देवागेल शक्ती खेळता आसा. आणि केन्ना खेळता आसा, पार्ट टाइम नाही, नित्यम. केन्नाय क्रीडंतम त्रिपुरे नित्यम. त्रिपुरा 3 cities, ग्रॉस फिजिकल बॉडी, astral body, causal body, waking state, dream state, the state of deep sleep, and पृथ्वी, पाताल आणि स्वर्ग. अशी 3 ओम भू भुव स्वः हांतू खेळतात तसले. परसंवित गुरुम भजे. तो गुरु त्या परसंवित रूप तागेले जावन आसा. तागेले हांव भजन करता. भज सेवायाम. भजन करता म्हळ्यार पद म्हण मात अर्थ नाही. भज सेवायाम. भज धातू, सेवा त्या अर्थांत आसा. तागेले हांव सेव करता. न वॉट इज समवित? सम अर्थात समाची, विथ म्हळ्यार टू नो. समवित अर्थात आमगेले भितरी एक साक्षी रूपाने देवागेलीच एक तत्व आमगेले भितर आसा. विटनेसिंग कॉन्शियसनेस म्हणटा ती, साक्षी म्हणटा ती, आणि ताकाच समवित म्हणटा ती. इट नोस एव्हरीथिंग. सम्यक वेत्ती. वेत्ती म्हळ्यार ताका कळता, ताका ही नोस. कशी? सम्यक, समाची.
कश की CCTV तू सगड कोण येता कोण वता सगड कश की CCTV तू रिजिस्टर जाता, तशीच आमगेल भितर अशी जे उपद्रष्टा, हनुमंता, भरता, भोगता, महेश्वर म्हूण हे साक्षी गेले चित्रण गीतेंतू आमकां दिल्लेलें आसा. ते विटनेसिंग कॉन्शियसनेस दॅट इज समवीत, इट सम्यक वेत्ती, त्यात ती जी शक्ती आसा, वी कांट हुडविंग दॅट साक्षी, वी कांट फूल दॅट साक्षी. आमी फटी उलयता की बद्द उलयतात की आमी करचें बरें की अथवा वायट, आमी खंयच्या मार्गार वता ती चांग की वायट की, हाजी पूर ही इज अ विटनेस. साक्षी रूपान तो पळयता आसा आनी कशी पळयता आसा, सम्यक समाची. त्यामिताक सम विथ मीन्स टू नो. सो समवित मीन्स साक्षी चैतन्य विच इज इन एव्हरी वन ऑफ अस. अँड गुरु त्या साक्षी चैतन्याचेच एक घनीभूत जावन एम्बडिमेंट जावन आसा. ताका हांव भजे, हांव सेव करता. सो हांगा ईश्वरी शक्ती त्या दृश्टीने गुरू गेले कौतुक केलेलं आसा, वर्णन केलेलं आसा. हर्याकारम हराकारम ह्रींकारम वांबिका तनुम हृदये अद्वैतमात्मानं द्योतयंतम गुरुं भजे. आता गुरु कल करता, हांगा गुरु ही दृष्टी घेऊनच हांगा वर्णन केल्या. गुरु आमगे मुखार गुरु आसा, आमकां मार्गदर्शन करता आसा. कशी करता आसता आमकां मार्गदर्शन? हर्याकारम, देव आसा तो एक पंथांत आमी ताका हरी म्हूण म्हणटा ती, एक पंथ हर म्हूण म्हणटा ती, एक पंथ हरीम म्हूण म्हणटा ती. अंबिका देवी गेले उल्लेख करतना अशी एक शक्ती आसा, त्या शक्तीक हर्याकारम, हर्याकार म्हळ्यार हरी आकार, हर्याकार. हराकार, हर म्हळ्यार शिव भगवान शंकर देव, हरी म्हळ्यार विष्णू, आणि ह्रींकार म्हळ्यार देवी. ह्रीम हे देवी गेल बिजाक्षर जावन आसा. ह्रींकारम, आणि ती देवी अंबिका तनुम, कोणाक अंबिका म्हणटा ती देवी. तनुम म्हळ्यार शरीर. अंबिका म्हूण कोण शरीर ग्रहण करून आयिल्ले आसा, दुर्गा सप्तशतींतू तिगेलें वर्णन आसा. अशी हरी म्हूण म्हणया, हर म्हूण म्हणया, अथवा रीम म्हूण म्हणया. आता तिन्ही जे अक्षर आसा ते शब्द आसा ते तिन्ही शब्दांचो अर्थ कसला? हरती म्हळ्यार कान उड्डयता, हरती धातू एकूची. हरी म्हळ्यार शब्दाकय धातू एकूची, हर म्हळ्यार शब्दाकय धातू एकूची, ह्रीम म्हळ्यार शब्दाकय एकच रूट, एकच धातू. अँड द मिनिंग इज हरती, टू रिमूव, टू वाईप आउट. वाईप आउट व्हॉट? वाईप आउट अवर इग्नरन्स, आमगेल अज्ञान. सो आमगेल अज्ञान हे निवारण करता. हो अर्थ हरी शब्दांतूय आसा, हर शब्दांतूय आसा, आणि ह्रीम ह्या शब्दांतूय आसा. अशी हे तिन्ही तत्व हे एकच, हे अद्वैत आमकां हृदये अद्वैतमात्मानं. आमकां गुरु हे आमकां शिकयता. हरी म्हूण कोणकी एक विंगड आसा, हर म्हूण भवानी शंकर म्हूण आनी कोणकी विंगड आसा, अथवा देवी म्हूण कोणकी एक विंगड आसा, अशी न्हय. एकच तत्वाचे तीन ही रूप जावन आसा. तांचे भितरी भेद ना. आमी हरी म्हणा, हरा म्हणा, देवी म्हणा, कसलेय म्हणा, तांचो भेद ना, द्वैत ना. अशी अद्वैतम, ही अद्वैत भावना. हृदये अद्वैतमात्मानं द्योतयंतम, आमगेल भितरी ही अद्वैत भावना. दिस फिलिंग ऑफ नॉन डिफरन्स, देर इज नो डिफरन्स. तू हरी म्हणा, ते हरी म्हणा, हरा म्हणा, एक पद म्हणतात नाही. सो whether you invoke him as Hari, whether you invoke him as Hara, or whether you invoke him as Durga Parameshwari or Bhuvaneshwari or Ambika, there is no Dvaita, there is Advaita, there is absolute identity between these three forms. हे आमका द्योतयंतम, आमक बोधन करता असं, आमक शिकयता असं, ही शिकवण दिता असं. कोण की त्या गुरुंक अहम भजे, हांव भजन करता, अर्थात सेव करता तांगेली. तावळा सांगेल म्हणके गुरु इज अ गो बिटवीन. गुरु इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन गॉड ऑन द वन हँड अँड आत्मन ऑन द अदर.
सो आमकां गुरूंगेल बदलय देवागेल बदलय तो आमकां गुरू शिकयता आनी आमगेल आत्मतत्व हांव म्हळ्यार कोण हेवंय आमकां गुरू शिकयता. शिवप्रियंच रुद्राक्षम गले भाले त्रिपुंड्रकम करे संविन्मयी मुद्राम धारयंतम गुरुम भजे. हांगाय खंयची दृष्टी घेतल्या आमगे इद्रार जे गुरु दिसता आसा ती विराजमान जावन दिसता आसा ती दृष्टी घेवन हांगा वर्णन केल्या. शिवप्रियंच रुद्राक्षम शिवाक भवानी शंकर देवाक अत्यंत प्रिय जावन आशिल्ले तसले रुद्राक्ष धारण रुद्राक्ष माळा धारण त्या गुरून केलेलें आसा. शिवप्रियंच रुद्राक्षम गळ्यांतू रुद्राक्ष माळा घालून घेतिल्ली आसा आनी ही रुद्राक्ष माळा शिवप्रिय जावन आसा, शिवाक अत्यंत प्रिय जावन आसा. तशी जी भाले म्हळ्यार निडळ भाले त्रिपुंड्रकम तिनी विभूतेचे तिनी रेखा तिनी निडलारी तान अलंकार करून घेतिल्लो आसा. त्रिपुंड्र अर्थात थ्री लायन्स ऑफ विभूती. भाल म्हळ्यार ऑन द फोरहेड. करे संविन्मयी मुद्राम आनी हातांत मुद्रा दाखयता आसा ती चिन्मुद्रा. संविन्मयी मुद्रा म्हळ्यार चिन्मुद्रा. द थंब अँड द तर्जनी. आमी खंयच्याक तर्जनी म्हणटा ती. थंब म्हळ्यार आमगेलो उंगुश्टा बोट आनी तर्जनी हे दोनी ಒಟ್ಟು केल्यार चिन्मुद्रा जाता. द थंब स्टँड्स फॉर गॉड अँड द forefinger तदलाकी जे आसा तर्जनी that stands for Atman. So हे दोन्ही केदन ಒಟ್ಟು जाता that is the Advaita. So Chinmudra proclaims the unity. Chinmudra gives us the lesson कसले अहम ब्रह्मास्मि. देव आणि हाव we are one, we are together. Thumb stands for God, thumb stands for Brahman and the forefinger stands for Atman. They come together in Chinmudra. And केदन हांव चिन्मुद्रा करता त्या वेळार तीन मगल बोट्टा ते व्यतिरिक्त जावन they stand out separately. They stand for the three gunas sattva raja tama. They stand for the three bodies sthula sharira, sukshma sharira, karana sharira. They stand for the three avasthas jagrata avastha, swapna avastha, sushupti avastha. And tini vingada I am not them. Mano buddhi ahankara chittani naham deham koham soham. And tini je asa he hav nahi. Ti vingada जावन राबता ते हो अर्थ हे शिकवण आमी केदना when we practice the chin mudra samvin mudra आमी केदना करता ते this is the significance of chin mudra. And chin mudra guru दाखयता आसा करे हातांतू करे संविन्मयी मुद्रा अर्थात ज्ञान मुद्रा चिन मुद्रा विंगड नाव आसा ती मुद्रा एकीची. संविन मुद्रा म्हणया ज्ञान मुद्रा म्हणया चिन मुद्रा म्हणया. करे संविन्मयी मुद्राम धारयंतम गुरुम भजे. चिन मुद्रा धारण करून घेवन आता शंकराचार्यांनी तांगेल्या शिष्यांक आनी शिकयतना चिन मुद्रा धारण करून घेवन शिकवण दिले. त्या शिकवण आमकां गुरू दिता आसा तसल्या त्या गुरूंक अहम भजे हांव तांगेलो सेव करता. काशाय वसनोपेतम करुणार्द्र विलोचनम कामारी सेवनासक्तम कल्मशग्नम गुरुम भजे. आता गुरुंगेल कामगिरी गुरुंगेल किमया म्हणटा ती व्हॉट डज गुरू डू फॉर अस. गुरुंगेल आमकां आमचेर अनुग्रह खंयची रुपाचे हाजी एक निरूपण ह्या श्लोकांत सांगिल्लें आसा. गुरू तांणी कसलो परिधारण करून घेतल्या तांणी कसलो निशिल्लें आसा. काशाय वसनोपेतम काशाय तांणी कावे वस्त्र हे धारण करून घेतिल्लें आसा. काशाय वसन म्हळ्यार कपडा. काशाय वसनोपेतम कावी बण्णाचे तांणी वस्त्र धारण करून घेतिल्लें आसा. करुणार्द्र विलोचनम आणि तांगेले विलोचन तांगेले दोळे तांगेली दृष्टी इट इज मॉइस्ट विथ कंपॅशन. करुणा कंपॅशन आर्द्र मॉइस्ट
विलोचन दृष्टी करुणार्द्र विलोचनम तांगेल दृष्टी तांगेल विजन ती दृष्टी कशी आसा विलोचन म्हळ्यार दोळ तांगेल दृष्टी कशी आसा आर्द्र म्हळ्यार वल्ले म्हणटात ते मॉइस्ट इट इज मॉइस्ट विथ द कंपॅशन आता पांडित्य आसा पळय जेन्ना एक मस्त पांडित्य आसा गुरू लागी म्हणले की जाल्यार until and unless he is करुणार्द्र विलोचन he won't impart that knowledge to his शिष्य वर्ग. आम्ही शंकराचार्यांगल स्तुती कशी करता ती श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम म्हणून थंयची जरी फुल स्टॉप घाल्या रे ह्या शंकराचार्यांगल आम्ही पूर्ण तांगेल कौतुक केलं जायनी. श्रुती स्मृती पुराणानाम आलय ही इज द ट्रेजर हाऊस ऑफ श्रुती स्मृती पुराण वेद हे ते पुरा इज अ ट्रेजर हाऊस. इतले जरी असल्यार आमकल प्रयोजन. सो द नेक्स्ट कल सांगल्या करुणालयम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम ही इज द आलय ही इज एन ओशन ऑफ कंपॅशन. सो गुरु has got to be a compassionate personality. Otherwise, we won't get any benefit from that guru, howsoever learned, erudite he may be. So, आशाय वसनोपेतम बाह्य दृष्टीने त्यांनी काशाय वस्त्र धारण केलेलं असं. हे काशाय वस्त्रांतून एक सिंबॉलिझम असं गूढ अर्थ असं. आमगेल भितर जो कशाय असतं कशाय अर्थात अनेक नमुन्याचे कल्मश ते कल्मश निवारण करचे हा जो अर्थ काशाय काशाय कशाय कशाय म्हळ्यार कल्मश. आमगेल भितर अशी पुरो कल्मश तो काढता. आपणा तसलें काण घेतल्या आणि आमच्या तसलें तो काढता. हाजी एक द्योतक जावन असते काशाय. काशाय वसनोपेतम वसन कपडो आमगेलें. करुणार्द्र विलोचनम his vision is moist, it is dripping with compassion. कामारी सेवन आसक्तम काम अरी सेवन आसक्त. काम अरी अरी म्हळ्यार शत्रू काम म्हळ्यार काम इंग्लिशांत क्युपिड म्हणटा ती ते कामा गेलो. अरी शत्रू कोण जावन आशिल्लो भवानी शंकर देव. रती गेल म्हणू कामदेवता कामदेव. कामदेव केन्ना ध्यानस्थ जावन आशिल्लो भवानी शंकरू ईश्वरू महादेव ताका डिस्टर्ब करका तागेल ध्यान भंग करका म्हण केन्ना तो कामदेव केन्ना भवानी शंकर देवा लागी वता. देव ताका भस्म करता. तागेल तृतीय नेत्र ओपन करून ताका भस्म करता. सो कामा गेल अरी द एनिमी ऑफ कामा दॅट इज भवानी शंकर. कामारी सेवनासक्तम ते भवानी शंकर देवा गेला सेव करच्यान तूं निमग्न जावन आशिल्ल्या इमर्स्ड जावन आशिल्ल्या तसल्या कल्मशग्नम गुरुम भजे. आमगेल भितर आशिल्ली पुरो कल्मश काडूक प्रयत्न करता आसा ती अहोरात्र डे अँड नाईट तसल्या त्या गुरूंक अहम भजे. गुरु आमकां गुरुंगेल अनुग्रह गुरुंगेल कृपा दृष्टी अशे आमी शब्द वापरता ती. वॉट इज द एनाटॉमी ऑफ दॅट अनुग्रह? What is the outline of that kripa? Grace. दोषापनयन गुण आधान आणि आमच्यान कसले एक न्यूनता असल्यारी ती न्यूनता काडचे हीनांग पूर्ती. हे तिनी बेलपत्रे पान्ना कशी तीन पान्न आसा ती बेलपत्रे हातून तशी देवागेल अनुग्रह देवागेल ग्रेस देवागेल आशीर्वाद इत्यादी आमी शब्द वापरता ती. What is the outline? What is the swarupa? What is the nature of that grace? First, दोषापनयन. आमच्यान तशी दोष पुरा काढता. आमच्यान जी आसुरी संपत्ती आसा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहम मम इत्यादी 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 आसुरी संपत्ती डेमन लाईक क्वालिटीज हे पुरा तो काढता. हे कारण आमच्यान तूं दैवी संपत्तीचे आरोपण करता. दोषापनयन गुण आधान. आधान म्हळ्यार दवरचें. हांव केन्ना दृश्टांत दिता. एक बरोची गार्डनरू एक माळी अस म्हणली की ताका आमी एक ग्राउंड एक नेल ताजी एक कुडको ताका दिल्लो आमी. वी गिव हिम ए पॅच ऑफ लँड अँड वी टेल हिम दॅट यू रेज ए गार्डन ऑन दिस. देन वॉट डज ही डू? तो जरी बरोचे एक गार्डनर असल्यारी
तो इमिडिएटली अनेक नमने झाड फुल्ला झाड क्रॉटन इत्यादी हाणो तो वंश सुरू करणं. इफ ही डज इट देन इज नॉट अ गुड गार्डनर. व्हॉट डज ही डू फर्स्ट? ही प्रिपेअर्स द ग्राउंड फर्स्ट. ग्राउंड तेजे नेल ग्राउंड जे आम्ही ताका दिल्लेलें आसा, दॅट पॅच ऑफ लँड विच वी हॅव गिवन हिम, तें तो तयार करता, सिद्ध करता. तो तयार करता. कशी तयार करता? तांतूं जे कांटे आसा ती, वीड्स आसता ती, नाका जाल्ल्यान झाड आसा ती पुरो तो काण उड्डोन ही मेक्स द ग्राउंड व्हेरी इवन, फर्टायल करता. तांतूं घालचे असल्यार फर्टिलायझर इत्यादी घालून तो ग्राउंड तयार करता. दॅट इज दोशापनयन. त्या ग्राउंडान तशें दोश, वीड्स, कांटे हे तें पुरो कांड उडयता, फातर गित्यार सान पांयां लागची. आणि मागीर तो झाड हाण वयता. दॅट इज गुण आधान. सेम इज द प्रक्रिया, प्रोसिजर ऑफ ए सद्गुरू. द सद्गुरू आमच्यांत आशिल्ले दोशापनयन कल्मशग्नम गुरुम भजे. कल्मश आमच्यांत जे आसा ते कल्मश पुरा काण उडयता. आणि आमच्यांत सद्गुण, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा म्हणतात न्ही. लक्ष्मी म्हळ्यार शब्द अर्थ कसलो? लक्ष्मी म्हळ्यार लक्षण, बरे लक्षण तींची लक्ष्मी. दैवी संपत्ती, अमानित्वम, अदंभित्वम, क्षमा, शांती, आर्जव इत्यादी गीतांतूं सांगिल्ले आसा. ते गुण आमच्यांतूं तो हाडयता. आणि हीनांग पूर्ती, थर्ड वन, आमच्यांतूं एक गुण ना म्हूण न्हय, आसा जाल्यार कितले प्रमाणांत तो आसका, कितले इन वॉट मेजर वी शूड हॅव इट, तितले मेजर, तितले प्रमाणांत आमच्यांत ना. आतां आमकां देव जाय, ज्ञान आमकां जाय, हें आमकां ना म्हूण न्हय, आसा जाल्यार ती जिज्ञासा आमच्यांत आसा. इट इज व्हेरी फिबल. एक दीव समज जळना म्हणल्यार आमी एक दीव जळयलो, दॅट फ्लेम इज व्हेरी फिबल. आमी थोडे तेल घालून ते समची जळशी करता ती. तशी आमच्यांत एक गुण आसा, बट इन वॉट मेजर इट शूड बी, इट इज नॉट देर. दॅट इज दॅट लॅकुना, that न्यूनता, that deficiency the guru makes good, compensate करता. हाका हीनांग पूर्ती म्हणतात. सो गुरुंगेले अनुग्रह, गुरुंगेले आशीर्वाद इत्यादी आम्ही शब्द वापरतात. व्हॉट इज द गुरुस अनुग्रह? दोषापनयन, गुण आधान आणि हीनांग पूर्ती. हेंची आम्ही दुर्गा सप्तशतींतूं चंडी पाठ म्हणतात, देवी महात्म्य म्हणतात. पहिली जी येता महाकाळी ती दोषापनयन करता, पहिलं चरित्र. दुसरं चरित्र लक्ष्मी गेले, ती गुण आधान करता. आमच्यांत गुण, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, आमच्यांत गुण ती लक्ष्मी येता. दिस इज द सेकंड चरित्र इन दुर्गा सप्तशती. अँड देन हे दोन्ही केन्ना आमच्यांत आयले, आमच्यांत अशे दोष गेले आणि आमच्यांत बरे गुण आयले, देन वी आर रेडी टू रिसीव the prasada from Saraswati, tisra adhyaya. So the entire Durga Saptashati, entire Guru Devi Mahatmya athwa Chandi Pata is nothing but a portrayal of Guru Krapa athwa Gurungel Prasadu Kashyasa. हाजे एक निरूपण काण्या रूपाने आमकां दिलेलें आसा. सो कल्मशग्नम गुरुम भजे. आमच्यांत आशिल्ले कल्मश, आतां हें कल्मश तो कशी काडता? आमकां केवल आमकां बोधन दिलें, आमकां आशीर्वचन दिलें, इतलें मात्र न्हय. ही सेट्स एन एक्झाम्पल. स्वयं आचरते यस्तु आचार्य स प्रकीर्तितः. दिस इज द ग्लोरी ऑफ द गुरु. द गुरु नॉट ओनली गिव्स आमकां इन्स्ट्रक्शन, आमकां शिकवण, तुम्ही अशी करका तशी करका म्हणून सांगता मात्र न्हय. ही प्रॅक्टिसस. ही डजंट ओनली प्रीच, ही प्रॅक्टिसस. पोले जैसा चाले त्यासे वंदावे पावले म्हणता तुकाराम. बोले जैसा चाले, कशी उलयत की तशीच कोणा गेल्या आचरण आसा, त्यासे वंदावे पावले, तागेले पावला हांव वंदन करता. सो गुरु, he himself practices what he preaches, and this is what Lord Krishna says in Bhagavad Gita. Yadyad acharate shrestah tattadevetaro janah
सयत प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते. त्यामुळे अर्जुनाक सांगता, यू सेट एन एक्झाम्पल. इफ यू सेट एन एक्झाम्पल, द लोक अदर्स विल फॉलो यू. यद यद यत आचरते श्रेष्ठ, कोणाक लोक श्रेष्ठ म्हणून कौतुक करतात, पूज करतात, तांगेला आदर इत्यादी करतात, ताजेर व्हड एक उत्तरदायित्व, रेस्पॉन्सिबिलिटी आसा. ही शुड हिमसेल्फ बी गॉडली. यद यद आचरते श्रेष्ठ, श्रेष्ठ मनुष्य कलकल आचरण करत की तत् तत् एव इतरो जन, तेंच पळोवन बाकी लोक अनुसरण करतात, अनुकरण करतात. सयत प्रमाणम कुरुते, तो कशी करता, दॅट बिकम्स द बेंचमार्क, दॅट बिकम्स द स्टँडर्ड, दॅट बिकम्स द मापदंड. सयत प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते, लोक तगल अनुकरण करतात, अनुसरण करतात. सो यू सेट एन एक्झाम्पल अँड गुरु सेट्स एन एक्झाम्पल. आपणच जावन पुरा. सो आमकां आशीर्वचन स्वाध्यायाची गरज ना. आम्ही जरी आमच्या गुरु परंपरेंतले प्रत्येक सद्गुरूंक आम्ही जरी लागीं तावन पळोवचे भाग्य जरी आमकां मेळ्ळें, ही बिकम्स ए लेसन इन फ्लॅश अँड ब्लड. आमकां तांगेले व्यक्तित्व, तांगेल हेंची कशी भगवद्गीतेन तूं स्थितप्रज्ञ कशी आसा, तो कशी बसता, तो कशी उठायता, तो कशी वता इत्यादी कृष्णाक अर्जुना निमगेल्ले आसा. तशी स्थितप्रज्ञ जावन आशिल्ले गुरुवर्यांक पळोवनूच आमकां आमगेल कल्मश आमच्यात आशिल्ले हें वचका. इतले योग्य महापुरुष आमगेल गुरु जावन आसतना हांव म्हज्यातूं हें पुरो दुर्गुण, हें पुरो डेफिशियन्सीस, हें पुरो नाक जाल्ले नेगेटिविटीस हांव दवरून घेवचें, हें सम वे, हें योग्य वे, ही योग्यता म्हगेल वे अशी आसल्यार नो, आय मस्ट डिजर्व दीस सद्गुरू. हे जे गुरु आमकां प्राप्त जाले ते गुरूंक गेले प्राप्त जावची हाका हांव योग्यता म्हज्यात हाडका म्हण केन्ना हांव हे गूण हाडूंक म्हज्यान प्रयत्न करता. देन म्हगेल गुरु भक्ती अथवा गुरु सेवा अथवा गुरु भजन, दिस बिकम्स मिनिंगफुल. सो कल्मशग्नम गुरुम भेजे, अशी कल्मश काडतल तसले दोषापनयन, removal of negativity and deficiency and faults and drawbacks and defects. Guna adhana, amchantu instilling virtues, instilling moral values, and tisri malari hinanga purti, whatever is deficient, whatever is not in the right proportion or in the right measure, the guru compensates amka anishikono, आमच्यात ती वृद्धी कर अशी आमकां अनुग्रह करता. तसं त्या गुरुंक अहम भजे. श्रितार्ती भेदनोद्युक्तम शर्मदम शमशोभितम श्रुत्यंत वाक्यम अनिशम श्रावयंतम गुरुं भजे. हे गुरुंक गेले म्हळ्यार आमकां इतरात दिसता असो गुरु, ती दृष्टी घेऊनच हांगा निरूपण केल्या. श्रित आरती भेदन उद्युक्तम, गुरु ही इज एवर बिझी. गुरुंक फुर्सती ना, ही इज एवर बिझी. उद्युक्त म्हळ्यार ही इज बिझी इन वॉट. श्रित, कोण आश्रय घेतिलास की देवा तुमची आमगेल गती तुमगेल पांयमुळांत आयिल्ल्यास, तुम्हीच उद्धार करता म्हूण कोण सरेंडर केलेलास की, शरणा केलेलास की, श्रित अर्थात आश्रित. आम्ही देवीक म्हणटा ती शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्य आरती हरे देवी नारायणी नमोस्तुते. शरणागत केन्ना जाता त्या वेळेर देवी जावं, देव जावं, गुरु जावं, कल करता आरती तांगे डिस्ट्रेस. आरती मीन वॉज डिस्ट्रेस, ते निवारण करता. श्रित आरती, श्रित अर्थात कोण आश्रय घेतल्या, कोण तंतलागी हू हॅज सॉट एसायलम म्हणतात न्ही, ऍट द फीट ऑफ द गुरु. श्रित आश्रय घेतिल्ले सरेंडर जालेले आसता ती तांगेले आरती भेदन, तांगेले जे डिस्ट्रेस, एक व्याकुलता, मन अस्वस्थ जाल्या, कशें सांगचें म्हूण कळना, अनुभव संचार जायना, सांगूक शब्द येना ती, बट आय एम फिलिंग व्हेरी अनइझी. ही एक नमुने परिस्थिती केन्ना आमकां येता. अर्जुनाक आयिल्ली म्हणके दॅट आरती भेदन गुरु करता. ही रिमूव्स दॅट डिस्ट्रेस ऑफ द सोल. श्रित आरती भेदन, आणि हे कशी करता, केन्नाय पूण एक पार्ट टाइम नाही. ही इज एवर बिझी इन डुईंग दॅट. उद्युक्तम 24/7 म्हणके
श्रित आर्थी भेदन कोरच्यांतू in the removal of the distress of those who have sought shelter at my feet. त्या कोरच्यांतू सदा सर्वदा बिझी आशिल तसल्या शर्मधम, शर्म अर्थात फिलिंग ऑफ हॅपीनेस, फिलिंग ऑफ जॉय, हाका शर्म म्हणतात. व्हॉट इज दॅट शर्म? आता आमकां प्रत्येकल्यांक आमगेले वैदिक परंपरे प्रकार आमकां प्रत्येकल्यांक शर्मा म्हूण आमी म्हणून घेता ती. राजगोपाल शर्मा. आता केन्ना एक मुंजाक मुंज जाल्या नंतर पैल पंत केन्ना स्वाम्या लागीं ताका प्रस्तुत करता ती भट मामू. त्या वेळार त्या चेडा गेले ते वटू त्या मुंजा तागेलें नांव घेवन त्या नांवाक शर्मा हे ऍड करता ती. अहम भो अभिवादये शर्मा. तागेलें नांव कृष्ण म्हणल्याक अहम कृष्ण शर्मा अभिवादये, हांव नमस्कार करता. अभिवादये, हांव नमस्कार करता. अभिवादये, हांव नमस्कार करता. सो आमगेलें नांव सरनेमांतू शर्मा आणि शर्मा. वाय इट इज गिवन? वाय वी आर कॉल्ड शर्मा? मठान जावा स्वाम्या इद्रार जावा आमगेलें नांव सांगतना शर्मा म्हण हे भट माम म्हणताचे. राजगोपाल शर्मा अथवा कोण ते मुंजा तागेल शर्मा. व्हॉट वाय? बिकॉज वी आर सपोज्ड टू गिव जॉय टू अदर्स. कोणाकय एकल्याक अशें दिसून अयो हात लागी कसला पण एक थोडो वेळ बसला बा केन्ना हात लायता वच्चा हांगता म्हण दिसका अशें न्हय. यू मस्ट फील ॲट इज इन द कंपनी ऑफ एनी वन. ही शर्मा. आता स्वाम्या लागीं आमी बसगली, थोडो वेळ आमी बसली, स्वाम्यान सगळ्यां आपयल म्हणलें क्या अंधेरी लोक सगळ्यांक स्वामी आपयता असो ती. आमी वचगली. ऑल दोज हू हॅव कम फ्रॉम अंधेरी. ओके, स्वाम्या लागीं आमी वचगली. स्वाम्या लागीं थोडो वेळ बसून आमी भायर येतना वी एक्सपिरियन्स दॅट सेन्स ऑफ वेल बिईंग. दॅट इज शर्मा. आमकां कलें मेळ्ळी. थंय आमकां आयस्क्रीम दवा खावच्याक फॅड गीड कलें दिल्लें ना, आमकां कलें दिनी. But having spent a few moments there in the company of the Sadguru, when you come out, you feel a sense of elation. You feel a sense of well-being. That experience of well-being is called Sharma. And every one of us, we are supposed to experience that Sharma ourselves and give to others. त्यामित आमगेल नावांची शर्मा अशी वैदिक परंपरा. प्रत्येकांगेल नावांतू शर्मा अशें ऍड केल्या. श्रितार्थी भेदनोद्युक्तम शर्मदम. दम म्हळ्यार ददाती. कोण दितल तसले. हांव त्या वेळार सांगितलें म्हणके यू स्पेंड अ फ्यू मोमेंट्स इन द कंपनी ऑफ द सद्गुरू अँड यू वेन यू कम आउट यू हॅव अ सेन्स ऑफ इलेशन. यू हॅव अ सेन्स ऑफ हायटन्ड वेल-बिईंग. बरें दिसता आमकां. बरें कलमीत दिसता. तांणी कलें मेटेरियल आमकां हातांत कलें दिनी, उडगर केलें दिनी आमकां. बट वी फील दॅट सेन्स ऑफ वेल-बिईंग अँड दॅट इज शर्मा. शर्मा ददाती. कोण आमकां दिता? शर्मदम. तसलो त्या गुरु, द गुरु हू गिव्स अस अ सेन्स ऑफ वेल-बिईंग ऑलवेज. शर्मदम. शमशोभितम. शम शांत, शांत मूर्ती. शम म्हळ्याक अपरोक्षानुभूतींतू शंकराचार्य म्हणटा ती कोणा गेल्या मनांतू आशा आकलस कमी 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 जावन आयल्यास की ताज्यांतू दॅट शम क्वालिटी उत्तरोत्तर वृद्धींग जाता वता. द मोर युअर डिझायर्स द लेस युअर शम. द लेस युअर डिझायर्स द मोर युअर शम. माइंड बिकम्स काम, माइंड बिकम्स कंपोज्ड. केन्ना आमच्यांतू आशा आकलस हारवटपण हवरटपण आनी जाय तेन्ना दॅट इज शम. शम शोभितम. व्हॉट इज द डेकोरेशन? What is the alankara for a Sadguru, for a Mahapurusha, for a sannyasi? Shama. Pochita Gurungel alankar davnasa shanta murti. He is Sadashiva. आम्ही भवान शंकर देवाक सदाशिव म्हणतात ती केन्नाय शांत जावन तसले. शम शोभितम. दॅट शम गिव्स शोभा. शम शोभितम. श्रुत्यंत वाक्यम अनिशम. श्रुत्यंत वाक्य म्हळ्यार उपनिषद वाक्य. श्रुती म्हळ्यार वेद. अंत म्हळ्यार वेदांत. वाक्य उपनिषद. उपनिषदाक श्रुती म्हणटा ती. श्रुत्यंत वाक्यम. उपनिषदांतूल वाक्य. अनिशम केन्नाय. श्रावयंतम आमकां आमी आयकशी करतले. श्रावयंतम म्हळ्यार हू मेक्स अस लिसन.
गुरुं भजे. संशयोच्छेदने दक्षम रक्षिताचार्य संततिम स्वनाथ करपाथोज संजातम सद्गुरुं भजे. हंगाय जे गुरुंगेल चित्रण दिल्या आमगेल इद्रार जे गुरु दिसता त्या गुरुंगेल दृष्टी घेवनूची. संशयोच्छेदने दक्षम गुरु कशा सती आता परामर्श विमर्श इत्यादी माध्यमाने आमगेल स्वामी आमगेल कसले एक संशय असल्यार बरोवन दिया ती निरूपण आम्ही दिलेलं ताची निवारण स्वामी करता ती. दॅट इज संशय उच्छेदन. आमच्या कसल्या एक म्हणे संशय असल्यारी मिसगिविंग्स असल्यारी मिसअंडरस्टँडिंग असल्यारी निवारण करचे. उच्छेदन म्हणजे अपरूटिंग. संशय उच्छेदने दक्षम. ही इज व्हेरी क्लेवर, ही इज एफिशियंट, ही इज व्हेरी स्किलफुल in eradication of all doubts in the minds of the shishya. संशय उच्छेदने दक्षम. आता गीतेन तो आम्ही पळयता ती मस्त पंथा मतमध्येन तो कृष्ण अर्जुनाक निमगीत असता. कळवें तुका आम्ही सांगता असं कळवें की आनी काही कले सम कळणी. अँड देन कृष्णा अर्जुना गिव्स द रिप्लाय म्हाका कळ्ळें म्हणून. आता आमकां स्वाम्यांगेल जाता की आशीर्वचना वेळारी तुम्ही ऐकूनच का मधमध्येन तू कळतं असं अशी म्हणता की ना. दॅट इज संशय उच्छेदन. हॅव यू अंडरस्टूड? कळतं असं दॅट इज संशय उच्छेदन. संशयोच्छेदने दक्षम इज स्किलफुल. आणि रक्षित आचार्य संततीम. आचार्य गेल संतती म्हणा कसला जी परंपरा जो संप्रदाय आचार्य गेल संतती. आचार्य इज अ सेलिब्रेट, इज अ ब्रह्मचारी. तागेल संतती म्हणा चेरडो गिरडो म्हण नाही. आचार्य गेल संतती म्हणा द ट्रेडिशन विच ही हॅज हँडेड ओव्हर, द संप्रदाय विच ही हॅज हँडेड ओव्हर. रक्षित आचार्य संततीम. आमगेल परंपरा चित्रापर गुरु परंपरा तांतू हो संप्रदाय प्रथम परिज्ञानश्रम धोरण आमकां तांणी दिल्लें तसले एक टेम्पलेट, एक ब्लू प्रिंट म्हणून येता हें जें दिल्लें आसा दॅट इज द संप्रदाय. अँड इट इज इनकम्बेंट ऑन एवरी सद्गुरू टू प्रिझर्व दॅट संप्रदाय, टू प्रिझर्व दॅट इज आचार्य संतती. ताचे रक्षण ते करता ती. शंकराचार्य आदि शंकराचार्य एकडे म्हणटा ती एकल्याक मस्त शास्त्र गोत असलं तर की जरी ताका संप्रदाय जरी गोतना ही शुड बी डिस्कार्डेड लाईक ए फूल, लाईक ए मूर्ख. असंप्रदायवित सर्वशास्त्रवित अपि मूर्खवत उपेक्षणीय हे आदि शंकराचार्यांगेले वचन. सर्वशास्त्रविदपि he may be proficient in all the scriptures, Vedas, Puranas, etc. इतले असून सुद्धा असंप्रदायवित, if he doesn't follow the tradition, if he doesn't follow the sampradaya, then that person, howsoever erudite and learned he may be, murkhavat, like an ignorant, like a fool, upekshaniya, you should discard him. He is not worthy of attention. So आचार्य संतती रक्षण करच्यांतो दक्ष जावन आसा ती गुरु संप्रदाय. आणि स्वनाथ करपात होज संजातम सद्गुरुं भजे. तांगेल गुरु जे आसा स्वनाथ म्हळ्यार तांगेल गुरु, तांगेले कर कमल पाथोज म्हळ्यार कमल, करपाथोज म्हळ्यार कर कमल. तांतू संजातम त्या कमल कर कमलान तावन अनुग्रहीत जावन आशिल्ले तसल्या सद्गुरूंक अहम भजे, हांव भजन करता. आता परिज्ञान आश्रम स्वामी आमगेले स्वाम्यांगेले गुरु, आमगेले परम गुरु. तशीच परिज्ञान आश्रम स्वाम्यांक आनंद आश्रम अशी. सो करपाथोज अर्थात कर कमल. स्वनाथ आपणा गेले गुरु गेले कर कमलान तावन अनुग्रहीत जावन आशिल्ले तसल्या त्या गुरूंक सद्गुरूंक अहम भजे. दीक्षितम शिष्य मोक्षार्थे साक्षात्कृत महत्पदम दक्षिणामुख देवांशम ब्रह्मनिष्ठम गुरुं भजे. दीक्षितम शिष्य मोक्षार्थे स्वाम्यान संन्यास घेतला कोणा खातीर? आमगेल खातीर. दीक्षितम शिष्य मोक्षार्थे शिष्यांगेल उद्धार जावंक म्हळ्या खातीर जावन तांणी दीक्ष घेतिल्ली आसा.
दीक्षा म्हळ्यार शब्दांतूं दी आणिक्षा अशी दोन्ही अक्षर असत. ह्या दोन्ही अक्षराची अशी व्याख्या केलेली आसा. दी म्हळ्यार दियते,क्षा म्हळ्यार क्षालन जाता. दीक्षा म्हळ्यार अर्थ कोणाक संन्यास दीक्षा दिलेलेस की त्या व्यक्ती मिती दियते तांणी शिष्य वर्गाक ज्ञान इत्यादी दिवका प्रदान करका आनी कल करका. क्षालन म्हळ्यार धुवचें. तावळ सांगिल्लें म्हणके आमच्यान तसली दोष पूरक ताची क्षालन करचें आनी आमकां सद्गुण उपदेश इत्यादी दिवचें. दी म्हळ्यार दियते दिवचें. क्षालन धुवन काडचें. दिस इज द मिनींग ऑफ दीक्षा. सो दीक्षितम शिष्य मोक्षार्थे, शिष्यांगेल मोक्ष जावंका म्हळ्यार कितें जावन. अँड वॉट इज मोक्ष? मोक्ष दोन्ही अक्षर आसा ती. मो म्हळ्यार मोह, क्ष म्हळ्यार क्षय. एक्सटिंक्शन ऑफ मोह इज मोक्ष. एक्सटिंक्शन ऑफ ओवर अटॅचमेंट दॅट इज मोह. दॅट एक्सटिंक्शन नाश करचें दॅट इज मोक्ष. मोक्ष म्हळ्यार हांव ते सकाळी केन्नाय घालता आसा मगल मॉर्निंग पोस्ट महावाक्य मंजुषा तांतूं तुमी पळोवन आसका. मोक्ष म्हळ्यार कसलें? न मोक्षो न भस पृष्ठे न पाताले न भूतले. मोक्ष म्हळ्यार इट इज नॉट अन इंटरप्लॅनेटरी जर्नी. इंटरप्लॅनेटरी जर्नी न्हय मोक्ष म्हळ्यार. हांगा खंयचे एक लोकांतूं खंयचे एक उपग्रहांत आमी वचचें. न मोक्षो न भसः पृष्ठे. मोक्ष इज नॉट एट द बॅक ऑफ द स्काय. न पाताले इट इज नॉट इन द नेदरलँड. न भूतले नॉट ऑन द अर्थ. देन व्हॉट इज मोक्ष? सर्व आशा संशयो मोक्ष. केन्ना आमगेलें तें एक्सेस बॅगेज आसा, आकलस, इच्छा, आवरटपणा कमी कमी जावन ना जाता. तुका म्हणे आता न मागे आणीक, तुझे पायी सर्व सुख आहे देवा. अशी तुकाराम म्हणके तागल वट्टू आमी आमगेल आवाज लावन केन्ना आमी म्हणू शिकता ती दॅट इज मोक्ष. सो हे मोक्ष कोण दितस की साक्ष आणि शिष्य मोक्षात साक्षात कृत महत्पदम. त्यांनी स्वतः तो मोक्ष अनुभवला. महत्पद दॅट सुप्रीम ब्लेसेड स्टेट. महत्पद साक्षात्कृत. त्यांनी ताचे साक्षात्कृत कोण घेतल्या ना जाल्यार तें सेकंड हँड जाता, फर्स्ट हँड न्हय. हांव काश्मीर जरी वचनी केवळ टुरिस्ट बुक पळोवन हांव काश्मीर वर्णन केलें दॅट हॅज नो मिनींग. I must have gone to Kashmir. I must have experienced what is there in Kashmir, and then I come back and report. That is Sakshatkrita Mahatpada. What is moksha? हा जे साक्षात्कृत साक्षात्कार कोण केलेलेस की महत्पद that supreme state that is Guru. साक्षात्कृत महत्पदम दक्षिणामुख देवांशम. प्रत्येक गुरु दक्षिणामूर्ती गेल्यांची एक अंश जावन आसा. एक ही इज अ देवदूत म्हणजे दक्षिणामूर्ती गेल्याची एक अँबॅसडर एमिसरी जावन आसा प्रत्येक गुरु. देव अंश दक्षिणामुख देवांशम ब्रह्मनिष्ठम गुरुम भजे. ही इज ब्रह्मनिष्ठ जावन आसा. ही moves and he has his being in Brahman. Brahman means God, the absolute. Brahmanishtam gurum bhaje. Granthim vitva viniryantam varshantam gaganamritam कोटी विद्युत प्रतीकाशम शक्ती पुंजम गुरुम भजे. हांगा गुरुंगेले समीकरण इक्वेशन केलेलें आसा. आमगेल भितर आशिल्ल्या कुंडलिनी शक्ती सर्पेंट पॉवर म्हणटा ती आमगेल भितरी मुलाधार चक्रांतूं कॉइल्ड अप लायक अ सर्पेंट कुंडली भूत जावन जी एक शक्ती आसा सर्पेंट पॉवर कुंडलिनी शक्ती. त्या कुंडलिनी शक्ती वट्टू हांगा गुरुंगेले इक्वेशन समीकरण केलेलें आसा. ती कुंडलिनी शक्ती केन्ना जागृत जाता योगाभ्यास इत्यादी कल्मिती आणि ऊर्ध्वमुखी जावन उंचारी प्रयाण करता करता वतना ती कुंडलिनी शक्ती कल करता. ग्रंथीम भित्वा विनिर्यांतम. ग्रंथीम भित्वा. देर आर सो मेनी ग्रंथी. ग्रंथी म्हळ्यार कळ्ळें गांठ्यो. आता एक कर्चीफ आसा. एक कर्चीफ फुटच नवीन एक कर्चीफ हाडलें म्हणलें की तें कर्चीफ कशें आसा आणि त्या कर्चीफांत आमी मस्त नमुने गांठ्यो घाल्यो तावळ तें कशी दिसता. तें फुडलें कर्चीफ म्हणून दिसना. इफ यू टाय इट अप इन सो मेनी नॉट्स KNOT नॉट
त्यावेळे ते फुडले करचीफ म्हणून दिसना कशकी तशकी केन्ना आमी देवा लागीं थावन आयले आमगेलो जन्म जालो देवाला थावन देन वी वेर लायक दॅट ब्युटिफूल दॅट फेर व्हाईट हँड करचीफ नो क्रिजस नो रिंकल्स नो नॉट्स कशी ते हँड करचीफ तशी आशिल्ले आमगेलो आत्म अवर सोल मागीर आमी ताची काम ग्रंथी क्रोध ग्रंथी लोभ ग्रंथी मोह ग्रंथी मत्सर ग्रंथी अहम ग्रंथी मम ग्रंथी देर इज नो लिमिट वी हॅव टाईड अप दॅट ब्युटिफूल हँडकरचीफ कॉल्ड माय ओन सोल इन टू सो मेनी नॉट्स आता त्या देवा लागी आमी कशी आयली तेच आमकां आमी विसरून गेले ती जाल्यार कुंडलीन शक्ती जागृत जावन केन्ना उंचार वता त्या वेळाक जाता ग्रंथीम भित्वा ऑल दीस नॉट्स आर कट एसंडर विनिर्यांतम तिगले भायर तिगल निर्गमन जाता निर्गमन निर्याण म्हळ्यार भायर येता असती आनी केन्ना ती उंचार वचून सहस्रार चक्रांतू शिवा वट्टू एकीभूत जाता इन द when she is united with the Shiva in our 1000 petal lotus in our head सहस्रार चक्र त्या वेळार वर्षांतम गगने अमृतम गगन म्हळ्यार आमगेलो चिदाकाश हांगा गगन म्हळ्यार भायर दिसता आकाश तो आकाश न्ही चिदाकाश द स्काय ऑफ अवर कॉन्शियसनेस तांतू केन्ना ती कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रांत वचून शिवा वट्टू एकीभूत जाता युनायटेड विथ द शिवा इन द सहस्रार चक्र देन अमृत वर्षण जाता वी कॅन ओनली अंडरस्टँड दिस लँग्वेज वी हॅव नॉट एक्सपिरियन्स वॉट इट मीन्स वी कॅन ओनली गिव्ह द मिनिंग ऑफ द वर्ड्स सो ते अमृत वर्ष अमृताचे रेन शवर ऑफ दॅट नेक्टर जाता कोटी विद्युत प्रतीकाशम अँड हाऊ इज दॅट कुंडलिनी शक्ती कोटी विद्युत that it is equivalent to crores of lightning koti vidyut pratikasham it is equivalent that the splendor that the radiance it is equivalent to koti crores of vidyut shakti punjam gurum bhaje so guru is the shakti punja of the kundalini shakti tya guru ka aham bhaje janayitva nijanande rakshitva mam kshane kshane पाययंतम भक्तिरसम मातृभूतम गुरुम भजे हंग गुरुंगेल कौतुक केल्या गुरु माऊली म्हणून मातृभूतम गुरुम भजे हंग गुरुंक माऊली आम्ही ज्ञानेश्वरक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा माऊली म्हणतात गुरु माऊली म्हणतात गुरु मातृभूतम ही इज लाईक ए मदर सो व्हॉट डज द मदर डू जनयित्वा निजानंदे रक्षित्वा माम क्षणे क्षणे आपणा गेल आनंदांतू आमकां जन्म दिला म्हण ती बेजार करतोय ना शी इज व्हेरी हॅप्पी दॅट शी हॅज गिवन बर्थ टू अस जनयित्वा निज आनंदे द मदर शी एक्सल्ट्स शी रिजॉयसेस इन द बर्थ ऑफ हर चाइल्ड जनयित्वा निज आनंदे जनयित्वा गिविंग बर्थ निज आनंदे रक्षित्वा माम क्षणे क्षणे अँड द मदर टेक्स केअर ऑफ हर चाइल्ड क्षणे क्षणे मोमेंट टू मोमेंट पाययंतम आणि मागीर दूध चेरडाक दूध ती पिवयता तशीच हांगा गुरु पाययंतम भक्तिरसम भक्तिरस म्हळ्यार दूध आमकां प्राशन करूक गुरु दिता असल्या मातृभूतम गुरु मावली हांव सुद्दां नाशिल्लो तसल्या गुरूंक अहम भजे हांव भजन करता अनन्य भावना गम्यम अभयम ज्योतिरांतरम इच्छा ज्ञान क्रिया मूलम आत्मरूपम गुरुम भजे हंग गुरुंगेल समीकरण विथ आत्मन तवळा समज तुमका ईश्वरो गुरु आत्मेति हंग द गुरु इज इक्वेटेड विथ आत्मन हे आत्मन आम्ही केन्ना रियलायज करता ती हू एम आय हे ज्ञान म्हाका आमकां केन्ना जाता अनन्य भावना गम्यम अनन्य भावना आसील तावळ आमकां हू एम आय हे ज्ञान जाता व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनन्य भावना अन्य जे आस हांव खंयची न्हय ते हांव केन्ना हांव म्हूण म्हणटा दॅट इज अन्य भावना देह हांव न्हय हांवांचे देह म्हूण हांव केन्ना स्वीकार करता
that body consciousness, that dehatma buddhi, that is anya bhavana. Anya bhavana aslare atmadarshan jayna. Tamiti ananya bhavana gamyam. I am not this stula sharira. I am not the sukshma sharira. I am not the causal body, karana sharira. I am not the jagrat swapna sushupti. हे सर्वांकही आधारभूत जावन साक्षी रूप जावन आशिल ते संवित चैतन्य. I am that. मनोबुद्धी अहंकार चित्तानि न अहम नेति नेति हावने हावने चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. I am the child of Shiva. I am Shiva. This is अनन्य भावना गम्यम. अन्य भावना means हाव खंचकी नय हाव त्या म्हणलेचे ताका वेदांतांतू अध्यास म्हणतात. सुपर इम्पोजिशन, accepting that which I am not as myself. That is anya bhavana. Ananya bhavana. Anya bhavana na. I am not the body. I am not the mind. आता मस्तपण मग लेक्चर सांगता हा देह नाही अथवा हा मन नाही म्हणाला अर्थ हे म्हाका नाका म्हण नाही. दे आर माय इन्स्ट्रुमेंट्स बट आय एम नॉट द इन्स्ट्रुमेंट्स. द म्युझिशियन इज नॉट द तंबुरा. द म्युझिशियन इज नॉट द तबला. Howsoever useful the tambura is or the tabla is, he is not the musical instruments. Tashi amka sharira hai te pura zai, because sharira madhyam khalu dharma sadhanam. But I am not that. When I am equating myself with them, that is anya bhavana. Ananya bhavana, removal of this superimposition, mistaken identity. This is ananya bhavana gamyam. Abhayam, amgal atmajasa, he is fearless. Abhayam, Tvayam Bhaya ityadina. Jyotihi Antaram, that is the light which is shining always. Antaram, Bittari. Nanda Deep Sa, Zartasti Atma Jyoti. Antaram, Amgal Bittari. Ichha Jnana Kriya Moolam. Ichha Shakti, Jnana Shakti, Kriya Shakti. Tinni kai mool zavnasa. That Atman, Atma Rupam Gurum Bhaje. त्या आत्मरूप जावन आशिल गुरूंक हांव भजन करता. गुरु आत्मरूप जावन आसा. गुरून तें आत्मदर्शन केल्या आनी आमकां तें करूंक शिकवण मार्गदर्शन करता. देशिकेश्वर पश्वादि भेदशून्यम चिदंबरम देशकालानवच्छिन्नम निर्विकल्पम गुरुं भजे. हांगा गुरुंगेल समीकरण दॅट निर्गुण शक्ती जी आसा, ईश्वरू, गुरु आनी आत्मा, हे तीन जे आसा ट्रायड ट्रिनिटी, हे तिन्नीकय आधार जावन एक निर्गुण जी शक्ती आसा परब्रह्मन, ताजे वटू इक्वेशन केल्या, समीकरण केल्या. देशिक ईश्वर पशु आदि भेद शून्यम. दॅट निर्गुण तत्व जे आसा ब्रह्मन, त्या ब्रह्मनांतू ईश्वरू, गुरु आनी आत्म हे त्रिविध, हे ट्रायड, TRIAD ट्रायड हे ना. ते निर्गुणांत ना. निर्गुण केन्ना सगुण जाता, देन हे तिनी ईश्वरू, गुरु, आत्मा हाजे आविर्भाव जाता. देशिक म्हळ्यार गुरु, ईश्वर देव, पशु म्हळ्यार आत्म. हांगा पशु म्हण केल्या सांगल्या आमी प्रत्येकले आमगेल सोल, आमगेल जे आसा जीव, तो अनेक नमुन्याचे दोर, पशु, पाश तांतू बांदील आसा. तावळ सांगले म्हणजे काम, क्रोध हे पुरो पाश, हे पाशांतू आमकां बांदील आसा. ते आमी पशु, आनी आमकां हे पशुत्व निवारण कोण करता, तो पशुपती भवानी शंकर देव. सो देशिक ईश्वर पशु आदि भेद शून्यम. इन दॅट निर्गुण ब्रह्मन which is the basis of ईश्वर, गुरु and आत्मन, त्या निर्गुण ब्रह्मांतू भेद शून्यम. चिदंबरम, चित अंबर, अंबर मीन्स स्काय, चिदंबर म्हळ्यार चिदाकाश, द स्काय ऑफ कॉन्शियसनेस. देश काल अनवच्छिन्नम. दिस निर्गुण परब्रह्मन is not conditioned, is not bound by space and time. देश, space, kala, time. निर्गुण परब्रह्मन is not bound by देश and kala. त्या कालांत आशिल्लो आत्ता ना, अथवा आत्ता स मागशे आशिल्लो मुखार तो ना अशी नाही, अथवा थंय आशिल्लो हांग ना अशी नाही. सर्वत्र असं, अर्थात he is not conditioned by space. केन्नाय असं he is not conditioned by काल. देश काल अनवच्छिन्नम, who is not circumscribed, who is not limited by the limitations of space and time.
निर्विकल्पम बियॉन्ड अवर कल्प विकल्प अवर थॉट्स आमगेल मन बुद्धी वाचा हाजे परे कोण की असं निर्विकल्प म्हळ्यार अर्थ ही इज बियॉन्ड द रीच ऑफ माय स्पीच बियॉन्ड द रीच ऑफ माय माइंड बियॉन्ड द रीच ऑफ माय बुद्धी निर्विकल्पम गुरुं भजे तसलं त्या गुरुक हांगा गुरुंगेला इक्वेशन समीकरण निर्गुण परब्रह्म ಒಟ್ಟು केलेलं मज्जन्म जन्म साफल्यम अहो जातम अयत्नतः यदंग्री रेणु संस्पृशात तमानंदम गुरुं भजे. आता शिष्य तागेल कृतज्ञता समर्पण करता असं मज्जन्म जन्म साफल्यम मगल जन्म सफल झालं मज्जन्म जन्म अर्थात अनेक जन्म जन्मांतरांतून म्हाका ह्याच हो जन्म मेळ्ळेलो आसा सफल जाला. माय जन्म इज फ्रुटफुल माय लाईफ इज फ्रुटफुल. अहो ओ एच ओ म्हणतात न्ही अहो जातम जाल्या मगल जन्म सफल जाला अयत्नतः आमकां लय प्रयत्न करनी. ऑल दॅट आय डीड वॉज आय वेंट नियर द गुरु. केन्ना आमकां शियांक कलकल येता तवळ्या मिकल करता ती खंय उज्ज असं अग्नी असं थंय आमी वता ती आमी अग्नी लागी वता ती अग्नी पुरा करता मगल शियांक कलकल आय एम शिवरिंग इन बायटिंग कोल्ड ऑल दॅट इज रिमूव्ड बाय द फायर. आय एम नॉट डुईंग एनिथिंग. माय कॉन्ट्रिब्युशन इज वॉट आय एम जस्ट गोईंग वेर द फायर इज देर दॅट इज ऑल. तशीच हांव कलय करनी वेर द गुरु इज देर आय जस्ट वेंट देर आय बास्क्ड इन his presence. I just went there and spent my time with him in his sahvasa, in his company. That is all. अयत्नतः हांव कलय भारी यत्न करणे जला मगल जन्म सफल झाला. अहो जातम यद अंग्री रेणू संस्पर्शात यत अंग्री रेणू संस्पर्श रेणू म्हळ्यार धुळी ए पार्टिकल ऑफ डस्ट. यद अंग्री रेणू अंग्री म्हळ्यार पाय कोणागेल पाया धुळी ताजी एक रेणू ताजी एक पार्टिकल त्या म्हाका लागल्या तितल्यान मेची तितल्यानच हांव धन्य जालो. यदंग्री रेणू संस्पर्शात दॅट अंग्री अर्थात चरण कमलाचे धुळीचे जे रेणू दॅट पार्टिकल ऑफ डस्ट ताजे समाचे स्पर्श संस्पर्श म्हाका जाल्ले दॅट इज ऑल. संस्पर्शात तम आनंदम गुरुं भजे. आय एम फुल ऑफ ब्लिस आय एम फुल ऑफ आनंद. ही पावती ही एक्नॉलेजमेंट शिष्य दिता who has enjoyed the privilege of being in the proximity of the Guru. Shri Guru Dvadashatmanam Jatva Stotram Imam Patet Sadhakottamaha Samvid Drishti Saushtava Hetave. गुरुं गेल्या अशी 12 नमुन्याचे रीत कौतुक केलेलं हे जे स्तोत्र आसा हे स्तोत्र समजून घेवन आम्ही केन्ना म्हणटा ती साधकोत्तम द उत्तम अधिकारी साधक संवित दृष्टी सौष्ठव तागेल जी दृष्टी आसा आमगेल जी आता दृष्टी आसा ती स्थूल दृष्टी प्राकृत दृष्टी ती दृष्टी संवित दृष्टी सौष्ठव ती दृष्टी सूक्ष्म 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 अतिसूक्ष्म जाताची संवित दृष्टी साक्षी रूप आमगेल ही दृष्टी जाता. ताजे खातीर जावन हे स्तोत्र अर्थानुसंधान पूर्वक आम्ही तरी केल्यार वी बिकम ए उत्तम साधक उत्तम अधिकारी जाता ती. दिस इज द मिनिंग. सो आज आमगेल्या प्रथम सद्गुरु श्रीमद प्रथम परिज्ञान आश्रम हांव तावळे सांगेल म्हणके सप्तमी रथसप्तमी तेसू आमकां प्राप्त जाले. आमगेले गुरु परंपरेत सनरायज सूर्योदय जाले बिकॉज रथसप्तमी सूर्यागेला आराधना असं त्या प्रथम सूर्य उदय अर्थात परिज्ञान आश्रम स्वामी हांगेल समाराधने दिवसू आज आम्ही हे गुरुभजन स्तोत्राचे अर्थानुसंधान केलेले आसा. आमकां सद्गुरू प्राप्त जालेले आसा ते आम्ही त्या सद्गुरूंक केन्ना आम्ही तांगेल तिका पळयता ती ह्या 12 दृष्टी घेवन जरी आम्ही पळयल्यार आमगेल जी गुरुभक्ती अत्यंत अर्थवत अत्यंत रसाळ जातली अशी जावं. भगवान शंकर देवागेलो अनुग्रह गुरु परंपरेला आशीर्वाद आमगेल श्रीमद सद्योदास शंकराश्रम स्वाम्यांगेल मार्गदर्शनांतू मगल यत्किंच साधनेंत म्हाका मेळचे जो आमकां मेळचे
कृपा अनुग्रह इत्यादी असं आज्याने आम्ही धन्य जावं म्हणून अशी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून मगल हा उपन्यास आज थोडं वेळ चढ घेतला मी क्षमस्व हा मगल हे उपन्यास संपन्न करता धन्यवाद जय शंकर सभा समाप्त संकलन नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुस्तदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शान्ति शान्ति शान्तिः